या विशेष सत्राचा विषय असाच महत्वपूर्ण व गंभीर आहे. आपण जाणताच हिरोशिमा, नागासाकी ही जपानमधली दोन महत्वपूर्ण शहरं. 76 वर्षापूर्वी अमेरिकेने या दोन शहरावरती सर्वप्रथम न्यूक्लिअर वेपन अणुबॉम्बचा वापर केला होता. या अणुबॉम्बच्या हल्ल्यामध्ये जो नरसंहार झाला होता, त्या नरसंहाराच्या अनेक वर्ष ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या खूप दुःखदायक आहेत, वेदनादायक आहेत आणि जगातल्या सर्वच सुजाण नागरिकाला त्यावर विचार करून अशा गंभीर प्रयासापासून, अशा दुःखदायक प्रयासापासून दूर राहण्यासाठी हा आजचा दिवस, ज्याला 76 वर्ष पूर्ण झाले, तो प्रवृत्त करतो. हिरोशिमा, नागासाकी या दोन शहरावरती पहिल्यांदा हे न्यूक्लिअर वेपन अणुबॉम्ब अमेरिकेकडून टाकले गेले. त्या आधारावरती आजच्या चर्चेचा विषय आपण ठेवलेला आहे की हिरोशिमा, नागासाकी नरसंहार हा काय, त्या काळच्या परंपरागत साम्राज्यवादी व आधुनिक साम्राज्यवादी या दोन साम्राज्यवादी राष्ट्रसमूहांची हा नरसंहार गरज होती का, हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. आपण वेगळ्या अंगाने मानवतावादी दृष्टिकोनातून या हिरोशिमा आणि नागासाकी घटनेकडे आपण पाहत आलो आहोत. त्याच्यावरही आपण अनेक उपाय, त्याच्यावरही आपण मानवतावादी दृष्टिकोनातून अनेक कृती कार्यक्रम आपल्या देशामध्ये, इतर देशामध्ये ते रचले गेले आहेत आणि ते होत आहेत. त्या प्रबोधनातून न्यूक्लिअर वेपन जे आहे, न्यूक्लिअर आर्मामेंट जे आहे, ते भविष्यामध्ये कोणत्याही देशाकडे असू नये असाही मोठा प्रयास बुद्धिजीवीमध्ये, जगातल्या सुजाण नागरिकांमध्ये चालू आहे. त्या पार्श्वभूमीवरती एक वेगळ्या दृष्टिकोनातून आजच्या या 76 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेकडे आपण पाहणार आहोत, हिरोशिमा आणि नागासाकी. मित्रांनो, आपण जाणताच की या सर्व प्रक्रियेमध्ये, ज्याला दुसरं महायुद्ध म्हटलं जात होतं, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या प्रक्रियेमध्ये घडलेली ही घटना आहे, ज्यामध्ये अमेरिका ही जपानच्या या दोन शहरावरती अणुबॉम्ब टाकते. काय आहे याची पार्श्वभूमी? तर याची पार्श्वभूमी आहे दुसरं महायुद्ध जे आहे, ते दुसरं महायुद्ध जर्मनचं जे नाझी सरकार होतं, हिटलरचं, त्याच्या परंपरागत साम्राज्यवादी धोरणाच्या अंतर्गत ते पोलंडवर आक्रमण करतं. पोलंडवर केलेलं आक्रमण, त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड आणि फ्रान्स हे जर्मनीवर आक्रमण करतात आणि युरोपियन राष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एक महायुद्ध येणाऱ्या काळामध्ये सुरू होतं. या महायुद्धामध्ये जो परंपरागत साम्राज्यवादी गट आहे, तो आहे नाझी जर्मनी. नाझी जर्मनी हा हिटलरने आपल्या आयडिओलॉजीनं उभा केलेलं राष्ट्र होतं. यामध्ये प्रोटेक्शनिस्ट, स्वावलंबी, इतर राष्ट्राचा आपल्या राष्ट्रीय कृतीमध्ये, राष्ट्रीय विचारामध्ये हस्तक्षेप नको, सेपरेटिस्ट, अशी ती हिटलरच्या नाझी सरकारची भूमिका होती. त्यांचा दुसरा जोडीदार या महायुद्धामधला होता इटलीचं किंगडम, मुसोलिनी. इटली एक परंपरागत साम्राज्यवादी राष्ट्र होतं. ते जर्मनच्या नाझी सरकारचं, हिटलरने निर्माण केलेल्या या नाझी सरकारचं ते सहकारी बनलं या महायुद्धामधलं. तिसरा सहकारी होता जपान. जपानमध्येही किंगडम होतं. त्या किंगडममध्ये साम्राज्यवादी भूमिका जी होती
त्याचा प्रभाव हा चीनवर त्या कालावधीमध्ये पडलेला होता. चीनला त्याचं नुकसान भोगावं लागलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती हा जो अलायन्स आहे, ज्यामध्ये हिटलरचं नाझी सरकार जर्मनीचं, इटलीचं जे किंगडम आहे त्याचा मुसोलिनी, जपानचं जे किंगडम आहे ते, असा हा 3 राष्ट्रांचा जे परंपरागत साम्राज्यवादी राष्ट्र होते. ती कशी होती? तर ती मिलिटरीच्या माध्यमातून, मिलिटरीच्या आधारावरती, मिलिटरी राष्ट्राच्या भूमिकेतून ते हा साम्राज्यवाद निर्माण करत होते. म्हणजेच काय? तर आपल्या राष्ट्राच्या सीमा विस्तारत होते. इतर राष्ट्रांना, आपल्या नेबरिंग नेशन्सना ते आपल्या कवेमध्ये घेत होते, आपल्या अंतर्गत आपल्या नियंत्रणाखाली घेत होते. ही जी साम्राज्यवादी भूमिका होती ती मिलिटरीच्या आधारावरती होती. यामध्ये या 3 राष्ट्रांना या महायुद्धामध्ये ॲक्सिस म्हटलं गेलंय. ॲक्सिस हा शब्द या 3 राष्ट्रांच्या भूमिकेला, 3 राष्ट्रांमधल्या करारांना, 3 राष्ट्राच्या परंपरागत साम्राज्यवादी भूमिकेला म्हटला गेलाय. हे जे ॲक्सिस आहे तो मेजर ॲक्सिस, म्हणजे ही 3 राष्ट्र प्रमुख मेजर ॲक्सिस. त्याबरोबर हंगेरी वगैरे सारखी जी राष्ट्र आहेत, ईस्ट आशियामधली राष्ट्र, ही सुद्धा बहुसंख्य किंगडम असलेली, ही परंपरागत साम्राज्यवादी भूमिकेला अनुकूल असणारी राष्ट्र ही मायनर ॲक्सिस राष्ट्र होते. आणि यांचा महायुद्धाचा जो भडका उडाला युरोपमध्ये, तो कोणाच्या विरोधात उडाला? इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया. इंग्लंड, फ्रान्स ही रिव्होल्युशन म्हणजे परंपरागत आदर्शवादाला टाकून मॉडर्निटीकडे झुकलेली ही राष्ट्र होती. त्यामुळं ही इटली, जर्मनी आणि जपान यांच्या परंपरागत साम्राज्यवादी भूमिकेच्या वेगळी भूमिका होती यांची, ज्यामध्ये लोकशाही होती, स्वातंत्र्य, समता होतं, फ्री ट्रेड होतं. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक वातावरण या राष्ट्रामध्ये होतं. परंतु जर्मनीनं घेतलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर देताना, जर्मनीवर आक्रमण केल्यानंतर हा एक अलायन्स बनतो, एक आघाडी बनते या राष्ट्रांची. त्यामध्ये ग्रेट ब्रिटन म्हणजे आजचं इंग्लंड, फ्रान्स, सोव्हिएत रशिया आजचा रशिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आजचा, ही मेजर अलायन्स, मेजर राष्ट्रांची ही अलायन्स या 3 परंपरागत राष्ट्राच्या विरोधात उभा राहिली. या दोघांची जेव्हा, या 2 आघाड्यांची जेव्हा मी तुलना करतो, तेव्हा स्पष्टपणे दिसतं की एक परंपरागत साम्राज्यवादी राष्ट्रांची ॲक्सिस आहे आणि दुसरी जी आघाडी आहे ती आधुनिक साम्राज्यवादी राष्ट्रांची आघाडी आहे. आता हा आधुनिक साम्राज्यवाद कसा होता त्यांचा? तर तो फ्री ट्रेड म्हणजे व्यापाराच्या माध्यमातून, जो आपण पाहिलेला आहे. तिसऱ्या जगामध्ये ज्या पद्धतीनं यांनी कॉलनीज बनवल्या, वसाहती बनवल्या आणि त्या वसाहतीमधून व्यापाराच्या माध्यमातून जे शोषण केलं ते तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांनी भोगलेलं आहे. त्यामुळे हे आधुनिक व्यापाराच्या माध्यमातून साम्राज्यवाद करणारे देश येणाऱ्या कालावधीमध्ये ते उभा राहिले आणि त्याच्या अगदी उलट परंपरागत साम्राज्यवादी हे 3 राष्ट्रांचं ॲक्सिस आणि अलायन्स मध्ये हे घनघोर महायुद्ध सुरू झालं. या घनघोर महायुद्धामध्ये जर्मनीला सरेंडर व्हावं लागलं. जसंही जर्मनी सरेंडर झाला, युरोपमधलं हे घमासान, हे महायुद्ध प्रशांत महासागराकडे, पॅसिफिक ओशनकडे झुकलं, जिथं जपान हा अमेरिकन आणि अमेरिकेचे अलाइज राज्य जी होती त्यांच्यावरती तो हल्ले करत होता. जपानचा हवाई, अमेरिकेच्या हवाई बेटावरचा जे पर्ल हार्बर बंदर आहे त्यावरचा जो हल्ला होता, त्या हल्ल्यामध्ये अमेरिकेला प्रचंड नुकसान होतं. त्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये या प्रगत राष्ट्रातून, इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रामधून आलेले जे प्रगत विचारांचे लोक होते, त्याच्यातून जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाले होते,
कन्झ्युमरिझम वाढत होतं, लोकांचं जीवनमान स्तर उंचावत होता. अशा पार्श्वभूमीवरती एक प्रगत राष्ट्राची, एक भांडवली राष्ट्राची एक बाजारपेठ अमेरिकेमध्ये तयार होत होती आणि त्या अनुषंगाने इंडस्ट्री उभा राहत होती अमेरिकेमध्ये. परंतु अमेरिकेला त्याच कालावधीमध्ये एक डिप्रेशनला, आर्थिक मंदीला सामोरं जावं लागलेलं होतं. अमेरिकेमध्ये त्या कालावधीमध्ये, म्हणजे हा कोणता कालावधी आहे तर हा 1939 ते 1945 या कालावधीमध्ये हे महायुद्ध झालेलं आहे. 1939 ते 45चा हा जो काळ आहे, या कालावधीच्या अगोदर अमेरिकेला आर्थिक मंदीला तोंड द्यावं लागलेलं आहे. तशीच आर्थिक मंदी युरोपमध्ये या त्यांच्या मित्र राष्ट्रांनाही तोंड द्यावं लागलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती परंपरागत साम्राज्यवादी होते ते अधिक संघटित होते, सुस्थितीमध्ये होते. साम्राज्यवादाचा त्यांचा जो विस्तार होता तो युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरला होता, उत्तर आफ्रिकेमध्ये पसरला होता, पूर्व आशिया राष्ट्रामध्ये तो पसरलेला होता. त्याच्या तुलनेमध्ये आधुनिक जग जे होतं, ज्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका, रशिया ही राष्ट्र येत होती, त्यांच्यामध्ये विस्कळीतपणा होता. त्यांच्या आलाईजमध्ये, आघाडीमध्ये विस्कळीतपणा होता. त्यांच्यामध्ये एकजूट नव्हती, एक वाक्यता नव्हती. त्या पार्श्वभूमीवरही जी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन या राष्ट्रामध्ये झाली होती, त्यामधली परंपरागत उपभोगवादासाठी जी इंडस्ट्री बनली होती, ती इंडस्ट्री सर्वप्रथम अमेरिकेने या वॉर इंडस्ट्रीसाठी कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरित केली. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, ज्या मुद्द्याकडे आपण या चर्चेच्या शेवटी जाणार आहोत. काय केलं त्यांनी तर जी परंपरागत उद्योग होते, इंडस्ट्री होती, जी आपल्या कन्झ्युमरची, आपल्या ग्राहक पेठेची, आपल्या बाजारपेठेची गरज भागवत होती, त्या इंडस्ट्रीला त्यांनी काय केलं, वॉर इंडस्ट्रीमध्ये बदलून टाकलं. म्हणजे काय केलं तर ॲटो इंडस्ट्रीला फायटर विमान, एअरक्राफ्ट बनवण्यासाठी रूपांतरित केलं. इतर उद्योगांना शिप बिल्डिंग, ज्याच्यावरती वॉरफेअर माउंट केले जातात, असे शिप बिल्डिंगसाठी उभा केला. अशा पद्धत जी परंपरागत उद्योग होता त्याला त्यांनी काय केलं, वॉर इंडस्ट्रीमध्ये रूपांतरित केलं. 1939 ते 45 हा तो युद्ध काळ आहे. तत्पूर्वीचा काळ जो आहे, अमेरिकेमध्ये रेसेशन, मंदी, डिप्रेशन आलेलं, बेरोजगारी झालेली, हा हॉटपॉट अनेकांसाठी प्रगतीची संधी असलेला प्रदेश, परंतु तिथंही आर्थिक मंदी होती, बेरोजगारीला अनेक प्रकारचे मनोविकृती निर्माण झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवरती अमेरिकेला परंपरागत इंडस्ट्रीमधून वॉर इंडस्ट्रीमध्ये रूपांतरित करण्यासाठी हे करतात. हा गंभीर मुद्दा आहे, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि मग याच्या माध्यमातून अमेरिका इंग्लंडलाही मोठ्या प्रमाणात मदत करतो. ह्या युद्धाचा जो जपान अमेरिकेवरती हल्ला करून अमेरिकन इंडस्ट्री साठी एक वेगळा मार्ग देतं, त्या पर्ल हार्बर हवाई बेटावरच्या बंदरावरती हा हल्ला केल्यानंतर 26 जुलैला अमेरिका निश्चित करतं की ही लढाई आता आपल्याला संपवली पाहिजे. खरं तर लढाई चालू ठेवण्यामध्ये अमेरिका आणि या आधुनिक राष्ट्रांना, परंतु 5 वर्षाहून मोठा काळ झाला होता आणि अमेरिकेला हे कळालं होतं की युरोपची मोठी बाजारपेठ आता आपल्या इंडस्ट्रीच्या तह्यात आलेली आहे, अखत्यारीमध्ये आलेली आहे. त्यामुळे आता युद्ध करणं तितकं गरजेचं राहिलेलं नाही. त्यामुळे ते जपानला अल्टिमेट देतं, सरेंडर व्हायला सांगतं 26 जुलैला. जपान त्याकडे दुर्लक्ष करून पर्ल हार्बर बंदरावरती हल्ला करतं. पर्ल हार्बर बंदरावरचा जो हल्ला आहे, तो हल्ला अमेरिकेला मोठं नुकसान देऊन जातो. त्या नुकसानीतून
बाहेर येण्यासाठी हा अल्टिमेटम दिला जातो आणि तो अल्टिमेटमकडे जपान दुर्लक्ष करतं. त्या दुर्लक्षाचे परिणाम म्हणून आजच्या दिवशी 1945 ला 6 ऑगस्ट 1945 ला हा अणुबॉम्ब हे न्यूक्लिअर वेपन जपानच्या 4 शहरावरती टाकायचा निर्णय घेतला जातो. आता इथं साम्राज्यवादी आधुनिक साम्राज्यवादांची मनोविकृती स्पष्टपणे दिसते. काय आहे तर 4 शहरामध्ये हिरोशिमा हे एकमेव शहर होतं की ज्याच्यामध्ये मिलिटरी बेस होता. इतर 3 शहरामध्ये मिलिटरी बेस हा नगण्य होता. परंतु निवडलेली 4 शहरं जपानमध्ये सिव्हिलियनला मोठ्या प्रमाणामध्ये मारणार होती आणि त्यातून जपानच्या मनामध्ये अमेरिकेविषयी आणि नंतरच्या काळामध्ये वाराणाऱ्या आधुनिक साम्राज्यवाद्यांच्या विषयी एक दहशत निर्माण करण्यासाठी सिव्हिलियनवर हल्ला करण्याचा हा निर्णय घेतला. लक्षात घ्या 4 शहरं हिरोशिमा, नागासाकी, कोरुका आणि आणखी एक शहर अशी 4 शहरं. या 4 शहरामध्ये एकमेव शहर हिरोशिमा आहे जिथं मिलिटरी बेस होता. इतर ठिकाणी मिलिटरी बेस नगण्य स्वरूपात होता. परंतु या 2 शहराची हा हल्ला केल्यानंतर जो नरसंहार झाला त्यानंतर पुढचा निर्णय घेतला गेला नाही. जपान सरेंडर झालं त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी. परंतु हिरोशिमा यावरचा जो लिटल बॉय हा जो अणुबॉम्ब आहे तो अणुबॉम्ब प्रचंड मोठं मनुष्यहानी करून गेला. जवळपास 1.25 लाख लोक यामध्ये मारले गेले. जवळजवळ हिरोशिमाची 35 ते 40% लोकसंख्या मारली गेली. त्यानंतर 3 दिवसांनी नागासाकीवरती असाच फॅट बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला गेला. त्यामध्येही 80,000हून अधिक सिव्हिलियन मारले गेले. हे मेजॉरिटी ऑफ सिव्हिलियन्स होते. मिलिटरी बेस नव्हते, हे सिव्हिलियन होते. उरलेली 2 शहरं ही सिव्हिलियन मारले जाणार होते, ज्याच्यातून जपानवरती हे प्रचंड मोठी दहशत, त्याबरोबरच या परंपरागत साम्राज्यवाद्यावरती ही दहशत निर्माण होणार होती. आधुनिक साम्राज्यवादाची ही मनोविकृती त्यांच्या या वारफेअर वापरण्याच्या या मनोवृत्तीमधून स्पष्ट दिसून येते. मित्रांनो, या पद्धतीनं या विषयाकडे आपण पाहिलेलं आहे, ज्याच्यातून परंपरागत साम्राज्यवादी 3 राष्ट्र, त्यांचा एक ॲक्सिस आणि आधुनिक विचाराची फ्री ट्रेड असणारी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशियासारखी राष्ट्र. नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की अमेरिकन इंडस्ट्री ही वेगाने बूम झाली, ज्याला गोल्डन एज म्हटलं जातं, इकॉनॉमिक बूम म्हटलं जातं. ते गोल्डन एज अमेरिकेच्या पदरामध्ये पडलं. आधुनिक साम्राज्यवाद्यांनी परंपरागत साम्राज्यवाद्यावरती अशा पद्धतीनं मात केली. फ्री ट्रेड युरोपभर पसरवण्यासाठी अमेरिकेला आणि रशियाला ही संधी मिळाली. इंग्लंड आणि फ्रान्स हेही आर्थिक महासत्ता बनून उभा राहिले आणि एक नवं ॲक्सिस, जो ॲक्सिस जर्मनीमधून जातो, सत्तेची जी पॉवर आहे ती जर्मनीमधून, बर्लिनमधून जाते, त्या बर्लिनला नष्ट करून एक नवी आर्थिक सत्ता अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांच्या माध्यमातून उभारताना आपल्याला दिसते. युद्धाचे जे परिणाम आहेत ते परिणाम अशा पद्धतीनं सत्तांतराच्या या प्रयत्नामध्ये आपण पाहिले पाहिजेत. भांडवलशाहीच्या साम्राज्यवाद्यांच्या मनोस्थितीमध्ये आपण हे शोधले पाहिजेत. या पद्धतीनं आपण या विषयाकडे पाहिलं आहे. या विषयातून आपल्यापर्यंत काही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचली असेल तर निश्चितपणे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण या चर्चासत्रामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च एकदा आपले धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद घेत आहोत.